श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये 14 डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे. तर या दत्त जयंतीला आपण गुरुचरित्र पारायण कसे करावे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर गुरुचरित्राचे पारायण कसे करावे, पारायणाची पद्धत आणि माहिती हे आपण पाहणार आहोत. गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करायचं आहे. हे गुरुचरित्र पारायण अतिशय जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे. पण ते करताना सुद्धा आपल्याला अतिशय कडक नियम पाळावयाचे आहेत, अन्यथा त्याचा मनासारखा परिणाम आपल्याला दिसून येत नाही. श्री गुरुची कृपादृष्टी व्हावी यासाठी आपल्याला आधीच काही गोष्टी ठरवून मगच आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे. कोणत्याही गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी ठरवण्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल त्याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर गुरुचरित्र पारायण वाचण्याची जर संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत, तर काही ग्रंथामध्ये 53 अध्याय सुद्धा आहेत. श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र पारायण सांगितले आहे. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूपी महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे शुद्ध अंतःकरणाने जर केले तर आपल्याला नक्कीच याची फलप्राप्ती होते. तर हे गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी आपण काय करायचे याची संपूर्ण माहिती आपण आता पाहूया. श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे, गाय यांना नैवेद्य द्यायचं आहे. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आणि 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम आपल्याला पाळावायचा आहे. पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाचा हार, तुळशी, सुगंधी अगरबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने आणि नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य गोड पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे. अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळ्या किंवा भगव्या कापड आपल्याला घ्यायचं आहे. चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांची आसनाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे. चौरंगास आंब्याचे तोरण बांधायचे आहे. प्रमुख दरवाजाला सुद्धा आपल्याला तोरण बांधायचे आहे. चौरंगाजवळ डाव्या बाजूला आपल्याला समई लावून ठेवायची आहे. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेलीच असावी, अगरबत्ती पेटलेलीच असावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा तुमच्या जवळ जे स्वामी समर्थ केंद्र आहे तिथे जाऊन तुम्हाला विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणाला उपस्थित राहण्यासाठी देवाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि घरातील जे वडीलधारे मंडळी आहे त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे. पारायणासाठी आसन ग्रहण करायचे आहे आणि प्रथम अथर्वशीष तुम्हाला पठण करायचे आहे. 1 माळ गायत्री जप आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ जप आणि शेवटी तुम्हाला दत्त मंत्र म्हणायचा आहे. आता पहा, श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी किंवा गुरुवारी करायचा आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य आपल्याला द्यायचा आहे. श्री गुरुचरित्र वाचन पूर्ण किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचे आहे. वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे व गणपती अथर्वशीष वाचून पोथी वाचण्याला तुम्हाला सुरुवात करायची आहे. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करायचं आहे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने यावेळेस पारायण वाचन बंद ठेवायचे आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न तुम्हाला घ्यायचं नाही. आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हाताने अन्न खाण्यास आपण सुरुवात करायची आहे. उपवास करायचा नाही. दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी 1 धान्य फराळ म्हणून घ्यायचं आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवायची नाही, स्वतःच्या हाताने दाढी करावायची आहे. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरायचा आहेत. तसेच गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन करायचे आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक जर असेल तर त्यांच्या घरी तुम्हाला जायचं नाही. तसेच अंत्यविधीला सुद्धा जायचं नाही. आणि जर स्वतःच्या कुटुंबात जर सुतक असेल तर अशा वेळी गुरुचरित्र पारायण तुम्हाला दुसऱ्यांकडून पूर्णवट करून घ्यायचं आहे. ते अर्धवट सोडायचं नाही. वेळोवेळी तुम्हाला गोमूत्र शिंपडावायचं आहे.
सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे। श्री गुरुचरित्र 3 दिवस वाचू नये। 1 दिवस नारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे। वैयक्तिक पारायण 7 दिवसाचंच करायचं आहे। श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायण ते अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे। दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फलप्राप्ती देते असे सांगण्यात येत आहे। श्री गुरुदेव दत्त।